इंदापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेनं बंद पाडला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संबंधित हा साखर कारखाना आहे। ऊसाची पहिली उचल 3000 रुपये आणि 3500 रुपये भाव द्या या मागणीसाठी कारखाना बंद पाडला। ऊसाच्या गव्हाणीत उड्या मारत हा कारखाना बंद पाडला। कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे। शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील बजरंग सोनवणे जे खासदार आहेत बीड खल्ले यांचा साखर कारखाना आहे येडेश्वरी युनिट नंबर 2 यांच्या साखर कारखान्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आम्ही त्यांचा काटा तपासलेला आहे। आम्ही आता सरकारच्या स्वभरोशावर राहणार नाही। सरकार धाडपत्का नेमतंय, जिथं काटा फॉल्टी आढळतंय तिथं मी स्वतः होतो, जिथं बबनराव शिंदे यांचा कारखाना फॉल्टी आढळला तुम्ही त्या पथकातनं मला काढून टाकलं। मी गोंधळ केल्यानंतर मी सरकारला जो सांगू इच्छितोय ही धाडपत्काऐवजी तुम्ही शेतकऱ्यांना काटा तपासायसाठी परमिशन द्या। मी मागितली होती शेतकऱ्यांना तुम्ही डिक्लेअर करा ना, तात्काळ त्या ठिकाणी बोर्ड लावा, प्रत्येक कारखान्याला आदेश काढा तसा तुम्ही कुठेही काटा वजन करा आणि आमच्या कारखान्यात ऊस घाला, मग लोक काटाना वजन करून घालतील, काटा आणि बंद होईल। मी या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना सांगू इच्छितोय तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत। इथं बार्शी तालुक्यामध्ये 3000च्या पुढे सगळ्यांनी पहिली उचल डिक्लेअर केली आणि तुम्ही मात्र 2800 रुपये दर देता। बजरंग सोनवणे तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत, तिकडं मात्र शेतकऱ्याचा फुल काढल्यासारखं त्या लोकसभेमध्ये बोंबलताय आणि इथं मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ऊस दर 3000 रुपये बाकीच्या सगळ्या कारखान्याप्रमाणे डिक्लेअर केला नाही। तुमचा एवढाच एक कारखाना आहे ज्यानं या तालुक्यामध्ये ऊस दर डिक्लेअर करायला माघार घेतली आणि 200 रुपये तुम्ही त्या ठिकाणी ऊस दर कमी डिक्लेअर केलं। तात्काळ तुम्ही पहिली उचल 3000च्या पुढे डिक्लेअर करा आणि अंतिम दर ऊसाला 4000 रुपये द्या, अन्यथा ही काय बीड नाही, ही पश्चिम महाराष्ट्र आहे। इथं लोक ऊसानं मारतीत, गप्प बसत नाहीत। तुमच्या तिकडे खेळ काय विचारत असेल इथं तसली नाटकं करू नका। ऊसाला दर तात्काळ डिक्लेअर करा, पहिली उचल 3000, अंतिम दर 4000 आणि मग ऊसाचं गळप चालू करा, अन्यथा ही गव्हाण बंद आंदोलन आहे, ही काय बंद होणार नाही। लोकनायक न्यूज